ते आधीच सांगा. नाही आधीच सांगा. नवनाथ साळुंके तुम्ही मगाशी जवळजवळ मला वाटतं अर्ध्या क्रीजपेक्षा पुढे आले होते. मग तुम्हाला नो बॉल कसला पाहिजे? हां. नाही संघ हारतो तो अंपायरमुळेच हारतो ना नेहमी आणि समालोचकांमुळे. उंबारीचे सुखदेव पाटील यांना विनंती असेल या मॅचमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काही 40+ एक वेगळी मजा आहे बाळू पाटील. तुम्ही फिटनेससाठी खेळताय मजासाठी खेळतायत. मग कारण कशासाठी पाहिजे हारल्यानंतर? फायनल मॅचच्या ऐवा कॅचसाठी आपण पाहिलं तर 500 रुपये. बऱ्याच वेळा जुना आहे का? ओके ओके. घेतो घेतो आम्ही. सलामी जोडी आपण पाहतोय कोमल हिरवळे आणि सुनील भोईर ही सलामी जोडी. सचिन भोईर येतात पहिलं षटक घेऊन उंबारले 40+ संघाने. बघा याच गावचा संघ ज्या स्पर्धेमध्ये आपण ज्या गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केली त्यामुळे उंबारलीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चेतन म्हात्रेंनी सुद्धा कौतुक केलं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मग अशी त्या दिवशी आमच्याशी चर्चा केली सागावच्या चेतन म्हात्रेंनी आणि सांगितलं खूप चांगला उल्लेख केला की उंबारलीने आपल्याला एका दिवसात हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. कारण बऱ्याच वेळा इथे लेदर बॉलच्या मॅचेस होतात मात्र सागाव संघाचं नशीब बलवंत म्हणावं लागेल आणि एका दिवसात अरेंजमेंट करण्यात आली या स्पर्धेची आणि त्यामुळे ही स्पर्धा आज तुम्ही शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस सामन्याला सुरुवात होईल. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल ती मोहिली 40+ आणि चोळेगाव 40+. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. सचिनचा पहिलाच बॉल. सीताराम वेगाने आले होते टायमिंग झालं नव्हतं मात्र धाबा 4 मिळतील. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. झाले त्यांचे हार्दिक स्वागत. बोबरचे स्लोअर वन बॉल. चेंडूची गती कमी केली. चौकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती दिलंय सचिन भोईरने. कोमल हिरवळे त्रिफळाशीत
मध्ये लागत असताना जीत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत सागाव चषक 2025. पुन्हा स्लोअर वन बॉल, दुसऱ्यांदा विकेट मिळाली स्लोअर वन वरती. आपण पाहतोय चेंडूची गती कमी केली सचिनने आणि सचिन भोईरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. विराज पाटील आमच्या सोबत होते आणि तिसऱ्याही दिवशी ते आमच्या सोबत आहेत. मच्छिंद्र पाटील यांचे सुपुत्र, त्यांचं हार्दिक स्वागत. 5 वरती तिसरा धक्का लागला आता पिसोली 40+ संघाला आणि आता नरेश पाटील आलेत. एक रनआउट, 2 क्लीन बोल्ड. यानंतर मोहिली 40+ आणि सोळेगाव 40+ मध्ये मॅच होईल. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा प्लीज, जो संघ उशीर राहील. तर ही स्पर्धा उंबारीच्या मैदानात होते त्यामुळे खेळाडूंपर्यंत ही सूचना पोहोचणं गरजेचं आहे. आणि सचिन आता लयमध्ये दिसत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 6 वरती 3 गडी बाद. पहिल्या मॅच मध्ये 2 अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांना अर्धशतकांसाठी जान्हवी बाळू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलेले. 10 ते 11 बॉलमध्ये जर तुम्ही 50 मारली तर 2000 रुपये मिळतील. फास्टेस्ट 50 ज्याला म्हटलं जातं. आणि द्रौपदीबाई जयराम पाटील ज्यामध्ये आज आपल्यामध्ये आज नाही आहेत, बाळू पाटील यांच्या मातोश्री, त्यांच्या कंट्रोलर जर डायरेक्ट हिट झालं तर 2001 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे ज्यावेळी खोनीगाव एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळी तुम्हाला सुवर्ण संधी असेल. लॉंग ऑफला जो बॅनर आहे, 3 सोन्याचे कॉईन. या स्पर्धेत आज बघायचे कोणता खेळाडू मालिकावीर असेल, कोणता खेळाडू उत्कृष्ट फलंदाज, कोणता क्षेत्र गोलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना मिळणार आहेत सोन्याचे कॉईन आणि मालिकावीरसाठी 10,000 रुपये. चला फिल्डिंग लगेच लावायचे प्लीज. उंबारली संघ सहकार्य करा. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी 2,500 म्हणजे तब्बल 22,500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 सोन्याचे कॉईन. अजून काय पाहिजे. बरेचसे संघ जे खेळले नसेल ना ते आता विचार करत असतील की आम्ही सागावची स्पर्धा का खेळलो नाही. कारण 50 सेकंदात संदीप पाटील सर 48 टीम झाल्या होत्या, त्यातल्या आपण 32च खेळलेत. चेतन म्हात्रेंनी चर्चा केली जेवी आमच्या सोबत, त्यांनी सांगितलं 48 टीम नितीन झाल्या होत्या, आता 32च टीम आपल्याला दरवर्षी खेळवायचे आहेत. प्रल्हाद कान यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सात वरती 3 विकेट. समालोचन क्षेत्रामधलं आमचं छोटंसं करिअर. आता भरपूर आम्हाला या प्रेमाची लोक मिळाली आणि भरपूर बाळू आपण समालोचन क्षेत्रामुळे भरपूर काही कमवले. पैशापेक्षा माणुसकी.
हा चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. नरेश पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. हाही फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. नरेश पाटील ऑन फायर, सिक्सर. की कोणत्या एंडने धावा बनतील, कोणत्या एंडने धावेचा विरोध आहे, या गोष्टी पाहिल्यात त्यांनी. आणि त्याचमुळे त्यांनी आता अटॅक सुरू केलाय योगेश पाटील या गोलंदाजावरती. बऱ्याच वेळा असं होतं की मॅच सुरू ज्यावेळी होते तेव्हा खेळाडू पोहोचतात, आणि काही असेही खेळाडू असतात जे 2 ते 3 मॅच अगोदर मैदानात जाऊन थांबतात, आणि त्याचा फायदाही होतो बऱ्याच वेळा. आणि भौगोलिक परिस्थिती तुम्हाला समजते, हवेचा वेग कोणत्या बाजूने, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट जर खेळायचं असेल तर, फक्त टाइमपास खेळायचं असेल तर मग काय. नरेशला माघारी परतावं लागेल. आणि स्वतः बघा क्रीज सोडत असताना खेळाडू उंबारली उपरे दिव्यांश. कुणालचे मी कौतुक करेल, 4 विकेट गेलेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. निरंकार भोईर आले आता बॅटिंग करण्यासाठी. नो सेकंडला सुनील भोईर. अजूनही आपण पाहिलं तर सुनील भोईरला खातं उघडायचं या मॅच मध्ये. सलामीला आलेत 200 आतापर्यंत. 11 चेंडू डॉट आलेत. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला सीताराम आहेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाले आहेत. निरंकार भोईरचं खातं उघडलं तर 2 ने. 19 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पिसिवली 40+ प्रथम बॅटिंग करत असताना यानंतर मोहिली विरुद्ध चोळेगाव पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ थोडासा क्रॉस आहे, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हरनं क्षेत्ररक्षक आलेत. मच्छिंद्र पाटील बघा काय फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळालेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धापलकरती आहेत. एक सन्मान आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पंकज केने उपस्थित आहेत. सोनार पाटील त्यांचा सत्कार आपण करूया. बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते. सोनारपाडा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले संतोष भोईर यांचं आगमन झाले. या संतोष भोईर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. उंबारलीचे पंकज केने यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना 21 वरती 4 गडी बाद
अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते पिसिवली 40+ टीमची. पहिला सामना जिंकला होता जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नावालीने. दुसरा सामना जिंकलाय भोपरने आणि तिसरा सामना आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर मदन पाटील बघा सुनील भोईर यांनी कसेही 3 षटकार मारले तर पिकेन सनचे सर्व पर्लातकार यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज. सातत्याने मदन पाटील सुद्धा सराव करत असतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी जपलाय नेहमीच. मागे 2 व्हिडिओ सुद्धा त्यांच्या आल्या होत्या सीझनच्या सुरुवातीला. मला वाटलं आय थिंक नारिवलीला ती स्पर्धा होती. नारिवलीच्या मैदानात काय फिल्डिंग केली होती मदन पाटील यांनी. आणि पेंढारकरच्या मैदानात सर्वात लांब षटकार कोणी मारत असतील ना मदन पाटील बाळू. भरपूर वर्ष आजजे गावात ते राहिलेले आहेत खेळलेले आहेत आणि आम्ही त्यांना सचिन भोईर आले दुसऱ्या स्पेलमध्ये. वरती 4 विकेट सचिन भोईर. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सचिनने एक मॅन ऑफ द मॅच घेतली होती पहिल्याच मॅच मध्ये दावडी टीमच्या विरोधात. ऑनसाइडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी करत असताना सचिन भोईर तुम्ही पाहतायत. ओमसाई MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी विथ क्वालिटी. 21 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. पिसिवली 40+ संघ चांगला संघ आहे. धावा कराव्या लागतील सुनील अली निरंकारला. पुन्हा स्लोअर 1 चेंडू आहे. फटका फसलाय. रवी भोईर डाऊन दी बॉल मात्र झेल सुटलाय. सुरुवातीला थोडेसे ज्यावेळी ते धावत आले थोडासा बॅलन्स गेला आणि 2 धावा इथे मिळाल्या. 23 धावा दाबलकवती लागल्यात. क्रिकेट असाच ते खेळ आहे. ज्यावेळी तुम्ही धावता चेंडू पकडणं इतकं सोपं नाहीये. तर बाहेरून बोलणं सोपं असतं क्रिकेटमध्ये. मात्र ज्यावेळी खेळाडू खेळतात खास करून थर्डमॅन आणि फायनलीला जे क्षेत्ररक्षक असतात त्यांचं मी नेहमी कौतुक करतो. ते 2 फिल्डर असे असतात तिथून चेंडू एकदा सुटला तर थांबणं कठीण असतं. थर्डमॅन फायनल एक खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक गॅपमध्ये आता श्याम भोईर आलेत. चांगली फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. किरण चौधरी यांचे आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. 24 धावा धापलकवती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एका बाजूला होम संघ जो याच मैदानामध्ये सराव करत असतो तो उंबारली संघ. त्याचवेळी श्यामला संधी दिली टॉस मागण्याची कोमलने की श्याम तू कॉल करायचा आहे तुमच्या मैदानात स्पर्धा आहे. हा मान त्यांनी दिला जरूर आणि टॉस जिंकला उंबारलीने. 24 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे. गुरु भोईर तिथे शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग करतायत. 1 धाव इथे मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकले. 25 12:30 वाजता रिपोर्टिंग करायचे लक्षात घ्या. मोठागाव 40+ आणि भाल 40+ जी सुपर 8ची मॅच आहे बी गटातील तिथून एक संघ सेमीफायनलला दाखल होईल आणि तो संघ पहिली सेमीफायनल चिकनगर 40+ संघावर खेळेल. आणि सी गटात शिलगाव 40+ संघ सेमीफायनल म्हणजे आजचे जे 8 संघ खेळत आहेत इथून जो संघ क्वालिफाय होईल तो शिल 40+ संघाबरोबर दुसरी सेमीफायनल खेळ. लक्षात घ्या या सूचना पहिल्यापासून दिलेल्या आहेत. ए विरुद्ध बी, सी विरुद्ध डी. फ्लिक केलंय. टायमिंग झालं नाहीये. महाराष्ट्र मिड विकेटला आहे. चूक होणार नाहीये. सचिन भोईरच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. तिसरी विकेट सचिनच्या खात्यामध्ये. या
सोमनाथ भोईर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर यांची कन्या ईश्वरी, तिचाही मी उल्लेख करेल. तिच्या नावाने जेव्हा जेव्हा संघ उंबारली 40+ संघ खेळलाय तेव्हा तेव्हा ट्रॉफी जिंकलेली या टीमने. आणि सुरुवातीपासूनच 40+ संघ गावदेवी ईश्वरी 11 उंबारली या नावाने संघ खेळतोय. सोमनाथ भोईर लकी पॅकर्स 3 अच्छे लॉट्स तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर चोळेगाव 40+ विरुद्ध मोहेली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुपर 8ची एक मॅच आमची बॅलन्स आहे. मोठगाव विरुद्ध भाल, ज्या संघाने 2-2 सामने जिंकले त्याही टीमने वेळेवर उपस्थित राहायचे, लक्षात घ्या. त्यानंतर भाल विरुद्ध आपण पाहिलं, यानंतर चोळेगाव विरुद्ध मोहेली 40+, संतोष शिंगोले कंपनी. मोहिली म्हटल्यानंतर सुद्धा एक चांगली स्पर्धा त्याही गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 25 वरती 5 विकेट, 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता श्याम भोईर आलेत. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये पिसवली 40+ ची. बघा इथून पलटवार. निरंकर या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. अरुण सारखा चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आताच दाखल झालाय. त्यामुळे इथून 20-25 धावा आल्या अजून तर फाईट होईल या मॅच मध्ये. पलटवार करेल पिसिवली संघ. महाराज तिथे आहेत बघा. सीताराम पाटील, कैलास पाटील, केपी आपण आला असेल आपले हार्दिक स्वागत. लालचंद पाटील आपण आला असत आपण आपले हार्दिक स्वागत. सुखदेव पाटील साहेब आमचे. उंबारली गाव म्हटल्यानंतर पहिल्यांदा सर्व समालोचकांना ज्यावेळी गणेश उत्सव साजरा केला जातो बाळू, त्याला सर्व समालोचकांचा सुद्धा सन्मान सुखदेव पाटील त्यांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आमचा करण्यात आला होता. पहिल्यांदाच हे चित्र आमच्या करिअरमध्ये घडलं. त्यानंतर अग्री उत्सवमध्ये बाळू आपला सन्मान कोणी केला असेल तर तेव्हाही आम्ही सुखदेव पाटील यांचाच उल्लेख करू. उंबारलीचे इथे 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 28 वरती. नेहमी समालोचकांवरती खूप सारा प्रेम सुखदेव पाटील यांचं राहिलेलं आहे. आणि ते प्रेम कशामुळे बाळू, तर ज्यावेळी तुम्ही चांगलं कार्य करता त्यांना सन्मान देता त्यावेळी तुम्हाला सन्मान मिळेल. विराज सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यांनी कौतुक केलं या स्पर्धेचं. कारण सागावची स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असते. कारण बऱ्याच वेळा फेब्रुवारीमध्ये स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नाहीये आणि संघही जमणार नाही. मात्र फेब्रुवारीमध्ये सुद्धा 48 संघ कुठे जमतात तर सागाव चषकमध्ये. भरघोष बक्षीस, सोनं चांदी, एकमेव स्पर्धा आहे 40+ ची जिथे सोनं चांदी मिळतं. आणि फॉलो थ्रू मध्ये बघा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं श्याम भोईरचं. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली उंबारलीसाठी, गावासाठी श्याम भोईरने, सचिन भोईरने. 2 बंधुराजांचं खूप मोठं योगदान आहे. रवी भोईरचा उल्लेख करेन. महाराज सध्या खेळत आहेत. मच्छिंद्र आहेत. योगेश पाटीलचा मी उल्लेख करेल. गुरुला तुम्ही पाहतायत एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न असेल. सचिन वेगाने आले होते आणि सचिन सांगतायत गुरुला की एक्झॅक्ट फाईन लेग वरनं तुला यायचे. 30 धावा झाल्यात. 5 गडी बाद. 4थं षटक प्रगती पत्रावर असताना धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय तो पिसिवली 40+ संघाला या मॅच मध्ये. यानंतर मोहिली 40+ आणि चोळेगाव 40+ अशी 40+ ची अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ मधली सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा आहे सागाव चषक 2025. सागाव 40+ ची स्पर्धा झाल्यानंतर मला वाटतं डे मध्ये 40+ ची स्पर्धा होत नाही बाळू. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 32. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि यावर्षी आता येणाऱ्या काळामध्ये नाईट स्पर्धा जरूर पाहायला मिळणार आहेत. याच मैदानामध्ये तुम्हाला 15 ते 19 मार्च उंबारलीची स्पर्धा नाईट पाहायला मिळणार आहे. 6 ते 10 तारखेला तुम्हाला नारिलीची नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. नागाव येथे स्पर्धा 3 तारखेपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फटका चांगला आहे. मात्र मदन पाटील बघा का मी उल्लेख केला होता मदन पाटीलचा मगाशी. काय फिल्डिंग केली भाऊ. 3 धावा सेव्ह केल्यात. थर्ड मॅन, गली, फाईन लेग असं क्षेत्र आहे. इथून चेंडू एकदा निघाला तर अडवणं कठीण असतं आणि त्या खेळाडूंवरती भरपूर दबाव असतो. ते कोणत्याही टीमचे खेळाडू असो. फाईन लेग, थर्ड मॅन, गली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 वरती 5 विकेट. आणि आता शेवटचं षटक बघायचे कोण घेऊन येते. सीताराम पाटील येत आहेत का. महाराज या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
गावदेवीचं उंबारलीचं मैदान आपण पाहतोय आणि गावदेवीचं मंदिर सुद्धा बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच आहे. शंकराचं हे मंदिर आहे आणि महाशिवरात्र खूप मोठ्या प्रमाणात या गावामध्ये साजरी केली जाते. नवरात्री उत्सव या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश उत्सवचा मी उल्लेख करेल. डेकोरेशन तुम्हाला बघायचे असेल गणेश उत्सवमध्ये तर तुम्ही उंबारली गावामध्ये या. आणि गुढी पाडवायला बाळू सप्ताही बसतो या गावामध्ये मोठा. कोपरचे उद्योजक विशाल पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या विशाल पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मोहिली फोडी प्रसंग सुद्धा इथे दाखल झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 वरती 5. विशाल पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक यशस्वी उद्योजक. सीतारामचा पहिलाच बॉल. चेंडूची थोडीशी गती कमी केली होती. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती मात्र त्यानंतर चेंडू फेकण्यात आलेला आहे. 35 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 61 पाहिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 66 पाहिल्या. तिसऱ्या मॅच मध्ये फक्त 35 आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तो एका 2 षटकार आले तर कमबॅक होईल. ज्या षटकाराचा मी उल्लेख करत होतो तो षटकार येईल का बघायचंय. पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. उकार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा 4 मिळतील. धावा झाल्यात त्या 39. होम ग्राउंड मध्ये खेळत असताना उंबारली 40+ नायक आणि देशपांडे असोसिएशनच्या पर्यंत दोन्ही सीए इथे आले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 39 वरती 5 विकेट गेलेत. सीताराम वरती 5. यानंतर टॉस होईल. चोळेगाव विरुद्ध मोहिली. संतोष शिंगोळे आपण आला असाल तरी या. आपले हार्दिक स्वागत. आत्ता सुटणार नाहीये. रवी भोईरने एक चांगला झेल टिपलाय. अरुणला माघारी परतावं लागेल. 39 वरती लागणारा 6वा धक्का पिसिवली 40+ संघाला. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद. एक चांगला झेल टिपलाय. पण ज्यावेळी काल नाईट मध्ये आपण पाहिलं दिवंगत कामगार नेतेमध्ये उंबारली आणि त्यांच्या विरोधात आगासन मॅच झाली. उंबारली संघ ज्यावेळी पराभूत झाला प्रेम बराच वेळ खेळपट्टीवर थांबला होता. आणि ज्यावेळी कुणाल दातेंनी खूप चांगला उल्लेख केला की हार जीत क्रिकेटचा एक भाग असतो. हरला म्हणजे मॅच स्पर्धा संपली नाहीये. स्पर्धा जरूर संपली असेल. उंबारली संघटनेमध्ये येणाऱ्या भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. तिथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. पंडित तिथे होते. 2 धावा इथे मिळालेत. धावा झाल्यात 41. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. सीताराम पाटील उर्फ महाराज. रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये हरलेला दुःख थोडंसं वेगळंच असतो भाऊ. इतक्या मोठ्या स्टेजवरती आपण पाहतोय पंच वाईट चिकून करतायत. सोमनाथ आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे. सोमनाथ धाव संख्या 42. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय संदीप पाटील सरांचा. हाही चेंडू उंच गेलाय. योगेश पाटील आले त्यावेळी चूक होणार नाहीयेत. लॉंग ऑफला 42 वरती 7वा धक्का. उंबार आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पिसिवली 40+ संघाला. पहिल्या मॅच मध्ये आडुलीने 61 केल्या होत्या. त्या चेस केल्या. त्यानंतर बोपरने 66 केल्या होत्या. त्या उत्तरशिवला चेस झाल्या नाहीयेत. आणि आता 42 वरती 7 अशी परिस्थिती या मॅच मध्ये पिसिवली 40+ संघाची.
स्लोअर वन चेंडू होता, अजून एक फलंदाज बाद होईल. 42 वरती 8 विकेट गेलेत उंबारली संघाचे. मात्र कंपल्सरी आपण पाहिलं तर पिसोली संघाने 43 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचा आहे. तो उंबारली संघाला 43 टार्गेट या मॅच मध्ये. तत्पूर्वी आपण पाहतोय टॉस सुद्धा मी करणार आहोत. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. मोहिली 40+ आणि त्यांच्या विरोधात सोळेगाव 40+. या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. भोपरचे विशाल पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार होतो. या विशाल पाटील साहेब यशस्वी उद्योजक आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कोमल काही इशारा करत आहेत. फिल्डर विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सोळेगाव 40+ विरुद्ध मोहिली 40+. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच डी ग्रुप मधली. त्यामुळे ज्या संघांना वेळेवर उपस्थित राहायला सांगितले 12:30 वाजता रिपोर्टिंग करायचे लक्षात घ्या. टीम मोठागाव आणि भाल जी सुपर 8ची मॅच आहे त्यातून जो संघ जिंकेल तो चिकनगर संघाबरोबर पहिली सेमीफायनल खेळणार आहे हे निश्चित झालेलं आहे. ए विरुद्ध बी, सी विरुद्ध डी अशा सेमीफायनलच्या मॅचेस होतील. हे आमचे विशाल पाटील यांना तुम्ही बघू शकाल. एक यशस्वी उद्योजक भोपरचे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मोहिली संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये पिसिवली 40+ने 42 केले आहेत. 50+ मी उल्लेख करतो. मात्र इथूनही फाईट करू शकतो. कोमल हिरवळे सारखा गोलंदाज आहे. नरेश पाटीलचा एक षटक आहे. सुनील भोईर सारखा गोलंदाज या टीम मध्ये. तर विशाल पाटील यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार मी अनिल मात्रे यांना विनंती होतो. अनिल दादांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. तर या कॅमेरामॅन सुद्धा उंबारलीचे आहेत. स्कोरर उंबारलीचे, डीजे उंबारलीचे आहेत. मैदान उंबारलीचे. भास्कर बाबू सुरुवातीला समालोचन सुद्धा करायचे उंबारलीचेच. रात्री खूप चांगला उल्लेख केला त्यांनी खेळाडू कक्षामध्ये. पहिल्यांदा बोलताना पाहिलं मात्र चांगले बोलले. विशाल पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती कमलेश देशपांडे जे सी आहेत त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. तर या कमलेश देशपांडे साहेबांना विनंती असेल आपण या जे पेशाने सी आहेत त्यांचे सत्कार होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनिल मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाटील आपल्यासोबत जोडले जातील. या 43 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल. मात्र 2 सन्मान आम्ही करतोय. हा सन्मान कमलेश देशपांडे जे पेशाने सी आहेत त्यांचा सत्कार होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यानंतर किरण नायक तेही सी आहेत त्यांचाही सत्कार होईल. तर या किरण सर आपलाही सन्मान आपण स्वीकारायचे. किरण सरांचाही सत्कार आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कोमल हिरवळे सारखा गोलंदाज आहे. यावर्षी 6 विकेट घेण्याचाही कारनामा 5 त्याने पूर्ण केलेला आहे. मेडन षटक त्याच्या नावावरती आहे. त्यामुळे सहज मॅच सोडणार नाहीये. कारण 43 धावा जरी चेस करायचे असतील या मॅच मध्ये इतक्या सोप्या नाही आहेत. गोलंदाजीचा जर तुम्ही विचार केला तर उंबारली आपण पाहिलं तर पिसिवली संघ या संघाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे आणि उंबारली त्यांना चांगली फाईट करेल या मॅच मध्ये. पिसिवली संघ म्हटल्यानंतर पिसिवलीमध्ये आपण पाहिलं तर बळू अंडर 20वरची भरपूर चर्चा आहे. 7 ते 8 स्पर्धा अंडर 21 पिसिवली संघाने यावर्षी जिंकलेल्या. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. भाऊ पाटील यांच्याकडे धन्यवाद. 43 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी सचिन भोईर आणि आपण रवीला पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला 100 क्षेत्रक्षण, मिड विकेटला मिड ऑनला 100 क्षेत्रक्षण. ओ पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, वेल स्टॉप. तर 2 परिपक्व खेळाडू मैदानावर आहेत. 2 बलाढ्य आपण आता खेळाडूंमध्ये मॅच रंगते. कारण कोमलला देखील माहिती आहे सचिनला ओव्हरपिच शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली तर त्याला स्क्वेअर कट किंवा पूल करू शकतो.
ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉट तडमॅन एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट पॉईंट एक कव्हरला कोमल. ओ वेगवान चेंडू वेग तर्रास गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी कारण लेदरची खेळपट्टी आहे. कोमलला माहिती इथून कशा प्रकारे गोलंदाजी करायची. जरी 43चं लक्ष असेल पण इथून फाईट बॅक करू शकतोय. कारण सचिनचा विकेट फार महत्त्वाचा. सचिन देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. स्वर्गीय रतनबुवा स्मृतिचषकमध्ये त्याला आपण तर माराती मॅच देखील मिळाली होती आणि इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कोमल खोनीगाव एनकोट राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं जातंय. अपील केलं जातंय. आता कॉडबॅनचं अपील केलं जात आहे. सुनील काहीतरी मला वाटतं पायचीतचं सांगतायत. नाही पंचांना प्रश्न पडला असेल कदाचित कॉडबॅनचं अपील केलंय की पायचीतचं अपील केलंय. यस पायचीतचं अपील केलंय पण कॉडबॅनचं अपील देखील झालं होतं भरपूर जोरात. चेंडू निलेश पर्यंत पोहोचलाय. कदाचित चेंडू पायाला स्पर्श झाला असावा म्हणून नाही सचिन तेच सांगतात बघा. कोमल सचिन चांगले मित्र आहेत पण आता इथे गावाचं आपण तर प्रतिनिधित्व लागलं. नाही व्यवसायीचा संघ बघितले दोघं एकाच संघातून खेळतायत त्यामुळे सचिनला माहिती. आणि सचिन भोईर एक असा खेळाडू ना की कट लागल्या लगेच बाहेर निघतो. आम्ही बऱ्याच वेळा त्याला पाहिले पंचांकडे पाच देखील नाही तो खेळाडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. कोमल राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. मिडॉनच्या बाजूने गेल्या वाईडिश लॉंगॉनला चेंडू जोपर्यंत चेंडू फीड होईल. मिडूकडनं क्षेत्ररक्षक नरेश येत आहेत. चेंडूला फीड करतात. खातं उघडतं सचिन भोईर आपलं आणि संघाचं 10-2. कोमल ओ पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट विकेटला चेंडू वेगाने चाललाय. सचिनला माहिती आहे सहज त्याने 2 धावा मिळतील. रवी आणि सचिनमध्ये कॉर्डिनेशन चांगलं होतंय. 4 धावा धावफलकात आपण पाहू शकता. पहिले 2 चेंडू आपण इथे डॉट गेल्यानंतर 2. ओ बॅकफुट जाऊन कट केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अरुण. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट फेकीची आपण जर फेकी करण्याचा प्रयत्न केला तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाधान कोमलने चांगलं षटक हाताळलंय. जरी 43 धावा करायच्यात 5च धावा दिल्यात. मॅचमध्ये अजूनही चुरस निर्माण आहे. कारण का 43चं लक्ष असताना धावफलकाची धावा लागल्यात फक्त आणि फक्त 5. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू 38ची गरज आहे. याच दरम्यान शाहू पाटील चॉकलेट बाय यांचं आगमन झालं. आज त्यांना नातू देखील प्राप्त झालेला आहे. पाच धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. सुनील आला गोलंदाजी मार्कवर 5 धावा झाल्यात. 24 चेंडू 38ची गरज आहे. सचिन भोईर अजूनही मैदानावर आहे. रवी भोईर देखील अजून मध्ये आहे. सलामीची जोडी मैदानावर. जरी धावा कमी आल्या असतील पण हे 2 बॅटर आहेत ना यांना माहिती आहे धावाचा वेग कधी वाढवायचा, कधी गाडी वेगाने चालवायची, कधी एक्सिलेटर द्यायचा हे सचिनला खूप चांगलं माहिती आहे. सुनील लेफ्ट आर्मर आहे. हो चांगला चेंडू ऑन साईडला मनकाय सायने वळवलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. षटक्षकावर चेंडू जातो जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो डीपमधनं चेंडूला फीड करतोय. सचिनला माहिती आहे घाई करत नाहीये कारण शांततेने क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. आत्ताच मगाशी आम्ही मैदानाचा फेरफटका मारत होतो तेव्हा आमच्यावर रवीने भरपूर बातचीत केली. सुनील लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. फुलटॉस आहे. बॅकफुट गेलाय. कट केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. पॉइंट सीमारेषाकडे वेगाने चेंडू चाललाय. नजाकत भरा फटका आहे.
यस पंच आपण आता रिव्ह्यू चेक करायचं आहे. हाईट फॅक्टर चेक करा. नाही बॅट्समॅनने घेतलाय. धावसंख्या धावफलकात 11. संतोष पाटील आणि तानाजी पाटील. रमेश म्हात्रे जरा इकडे या, पण तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. डिसिजन पेंडिंग आहे बघा. मॅच थांबले. रमेश म्हात्रे प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूचं. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकात 12 धावा आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला. ड्राईव्ह केला यावेळेला. कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला काढला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय. 2 धावा मिळतात सचिनला. 2 धावा मिळतात उंबारली 40+ संघाला. धावसंख्या धावफलकात 14 धावा. उडवलाय. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे मिड ऑफला. काय केलं यावेळेला. एकदा ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घ्यायला गेले, नंतर रिअल स्टाईलने आपण तर एक सोप्या स्टाईलने झेल घ्यायला गेला आणि झेल ड्रॉप. वासुदेव भोईर. सचिनचा झेल सुटलाय. झेल सुटले की सामना सुटलाय. 15 धावा धावफल करते. खरं का, एकतर तुमच्याकडे आधीच भांडवल कमी आहे ना, अशा प्रकारचे झेल पकडणं गरजेचं. कॅचेस इन द मॅचेस. सुनील रवी फुलटॉज आहे. पाठवला स्क्वेअरला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चौकार. आहे तिथे कोमल. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. डीजे मास्टर कंटिन्यू करायचं ते गाणं. एकोणीस धावा धावफलकातील लागल्या आहेत. 24ची गरज आहे अजूनही.
तो विश्वनाथ सर मस्कर यांना विनंती करतो, या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. रायगड समालोचन समितीचे आपण तर सल्लागार विश्वनाथ दादा, आमचा आवाज तुमच्यामध्ये असला यायचा. विश्वनाथ दादा मस्कर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. ओ बॅकफुट गेलाय, कट केला यावेळेला. चेंडू पॉइंट, बॅकफुट पॉइंट आणि गल्लीमधनं चेंडू वेगाने संगीत ऐकायला जात आहे. अगदी कुळ्यांचा खंडोबा आणि त्याचं गुणगाण गाणारं हे गीत आपण पाहिलं. 23 धावा, 17 चेंडू 20. सामना खुला झालाय. सचिनचा झेल सोडलाय आणि सचिन त्या धावा करेल ना, ते आता आपण पराभवाला कारणीभूत ठरू शकतो पिसरी संघाला. कॅचेस विन द मॅचेस. सुनीलने आश्चर्य व्यक्त केलं की झेल सुटल्यानंतर. हो पुन्हा एकदा बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॅकफुट पॉइंटला बीट केले. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. मग अशी मी भावेश म्हणत होतो की रवी आणि आपण रवी बाद झाला, पण सचिनला माहिती आहे कुठे कशा प्रकारचं गाडीला एक्सिलेटर द्यायचं आणि तो आता देतोय. विश्वनाथ मस्कर यांचं आगमन अवेज देखील तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विश्वनाथ या सागाव 40+ चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नाही 5 फलंदाजाने आपण तर सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. आत्तापर्यंत 5 खेळाडू ठरलेत. सचिन स्ट्रायकरला ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला एकदा कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. आता थोडेसे खांदे झुकलेले वाटतात पिसोली 40+ संघाचे. प्रयत्न करा, मॅच अजून संपली नाहीये. 15 चेंडूमध्ये 14ची गरज. इथून 1-2 विकेट डॉट चेंडू मॅचमध्ये वापसी होऊ शकते. अरे क्रिकेट असा खेळच असा आहे ना. आपण नेहमी म्हणतो नितीन कळन, क्रिकेट खेळ नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छे का. आणि मैदानात घाम गावावा लागणार आहे. कोमल फटका चांगला यावेळेला. तेवढंच चांगला स्टॉप बघायला मिळतोय. दोघंही आपण आता शहरी विभागातून एकाच संघातून खेळत आहेत, त्यामुळे कोमलला माहिती आहे शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली. 2 स्क्वेअर कटचे लाजवाब फटके दाखवले. चेंडू 14, धावा 14. चांगली बॅटिंग करतोय सचिन. गावदेव ईश्वरी 11 उंबारली 40+ संघ पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धावा जास्त झाल्या नंतर पिशोरी 40+ संघाच्या. कुठेतरी संघर्ष करताना दिसला संघ. चेंडू बॅटची आतली कडा. चेंडू वेगाने चाललाय. शॉर्ट फाईन निघला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. राजेश शेत 1ने धावसंख्या आपण पाहू शकता. सबस्टिट्यूट खेळाडू 30 धावा. 13ची गरज आहे 13 चेंडूमध्ये. स्ट्रायकेनला सीताराम पाटील उर्फ महाराज. चला मोहिली संघ डिसिजन कळवा आपला. संतोष दादा आपला डिसिजन कळवा आम्हाला. संतोष सिंगोळेंचा देखील आम्ही सन्मान करू सामना झाल्यानंतर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व मोहिलीचे. पुणे गोलंदाजी मार्कवर कोमल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ हॉप वॉली ड्राईव्ह लोअर फुलटा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. लॉंग ऑनला चेंडू जोपर्यंत फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. सचिनचं कौतुक आहे, किती वेगाने धावल्यात. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता 32. या वर्षीचा विचार केला तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बाईंनी सांगितले की तुम्ही रेग्युलर संघात स्वर्गीय रतनबा स्मृती चषक खेळू शकता आपल्या गावासाठी. आणि ते खेळले आणि सचिनने मॅन ऑफ द मॅच देखील घेतले होते. आता 11ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. तो मोहिली संघ आपला डिसिजन आम्हाला कळवा. त्यानंतर ड्रॉ देखील आम्ही करणार आहोत. नितीन काळन देखील तिथे सज्ज आहेत. विश्वनाथदादा मस्कर आहेत. शाहू पाटील देखील आहेत. ना विश्वनाथदादा शाहू पाटीलला बघा ना नातू झाला, पण अजून त्याने आमच्यापर्यंत गोड बातमी पोहोचवली नाहीये. नाही चॉकलेट काय नवनाथ साळुंके मग दुधाची ताण ताकावर भागवली सारखी झाली ना. नाही ते त्यांना दिलं हो. अहो गोड काय साखरे आणि गुळमध्ये पण गोडच आहेत ना. फरक यस. मोहिली संघाने फीडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हो आम्ही कुठं बोलतोय आम्हाला ओली पार्टी द्या. सुकी दिली तरी चालेल ना. तर नरेश ठाकूर सोनारपाडा यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत.
नरेश ठाकूरचं ओपन चॅलेंज असतं, नाईट मॅच तेव्हा बाईक माझ्याकडनं घेऊन जा. शाईन SP शाईन जी 1.25 लाखाच्या पुढे किंमत असते कॅशनी. शाईन पेक्षा चांगली गाडी. क्या बात आहे. नरेश ठाकूर या सोनारपाड्याचे उद्योजक. 12 चेंडू 11ची गरज आहे. स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला सचिनला आपण पाहू शकता. सचिन नरेश ठाकूर देखील येतात, त्यांचं केलं हार्दिक हार्दिक स्वागत. सोनारपाडा गाव म्हटलं तर सोन्या बैल 50-50. सोनारपाडा गाव म्हटलं तर हवेमध्ये चेंडू, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. आज नशिबाचा धनी ठरतोय सचिन. धावसंख्या धाव फलकात 1 ने पुढे शकते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 33 धावा. सोनारपाडा म्हटलं तर रिसचं मैदान, प्रसिद्ध छेकड्याचं मैदान. सोनारपाडा म्हटलं तर साईबाबाची पालखी. अकरा चेंडू 10ची गरज आहे. जरा फास्ट घ्या पंच, जरा सूचना करा खेळाडूंना आपण, कारण का आज आपल्याला तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. ओ बॅकफुट गेलाय, कट केला या बेला, एक धाव कंप्लीट केले. ते चांगलं क्रिकेट बघायला मिळते. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल केले ते. सचिन भोईर काय बॅटिंग करतो, जबरदस्त बॅटिंग केली सचिनने. आतापर्यंत धावा केल्यात. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात त्याने सलामीला येऊन धावा कुठल्यात. 2 जीवदानासहित 26 धावांचं योगदान दिले. चांगली बॅटिंग. नाही, या स्पर्धेमध्ये जो संघ पराभूत होईल त्याला पुष्पदीप ज्वेलरच्या माध्यमातून सिल्वर कॉईन देखील देण्यात येतो. नरेश राईट आर्म तिकडे मारा. ओ उडवला चेंडू, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. नंदू येतोय, झेल घेतो का पाहायचंय. अंदाज चुकला, झेल सुटला, चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. पाच धावांची गरज आहे. सचिनला अजून एक जीवदान. ना आज मी तर म्हणेल ना सचिन नशिबाचा धनी ठरतोय. ओ यावेळेला ऑन साईडला टर्न करत होता चेंडूला. चेंडू जोपर्यंत आपण तर थोडंसं गली रिझनमध्ये फीड. एक धाव इथे कंप्लीट केलं त्याला एक बायच्या स्वरूपात. गुड डिसिजन दशरथ. धाव संख्या 39. 4ची गरज आहे 8 चेंडूमध्ये. मोहिली संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी अमत केले. चोळेगाव 40+ संघाला ड्रॉ देखील आम्ही करणार आहोत लगेच. नरेश राईट आर्म राहून तिकडे मार्क होतो. ओ यावेळेला फुल एंडिलेचा चेंडू, वेगवान चेंडू होता. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. आता एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं आहे. सचिन धावले आहेत. सचिन मात्र संधीचा कधी पण सोनच करतो. 2 धाव संख्या वाढते 22च्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव मिळते. नितीन 2 धावा इथं मिळतात. आपण इथं 2ची गरज आहे. अजूनही 7 चेंडू. जर नितीन ह्या चेंडूती जर सामना संपला तर एक षटक कदाचित आपल्यासाठी वेळ वाचेल. नरेश तो सीताराम. हो वेगवान चेंडू तर डॉट चेंडूची समाप्ती. 6 चेंडूमध्ये आपण तर 2 धावांची गरज आहे. नाही विराज पाटील देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत बघा. चेहऱ्यावरती आनंद आहे. त्यांचे बाबा देखील खेळले आहेत, मुलगा देखील सपोर्ट करतोय. नाही विराजचं मी का कौतुक करेल भावेश, का 3 दिवस झालं सागावच्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती असते आणि आपण जे जे काम शकते ते देखील करतात. ते आवडीने करतात. आम्ही सांगायची गरजच नाही. बघा काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. मदत करतायत. तर 6 चेंडू 2ची गरज आहे. नंदू आलाय. त्या नंदूकडनं झेल ड्रॉप झाला पण आता इथून 6 धावा आपण 6 चेंडू 2 धावा वाचवायच्या आहेत. ह्या कारणामुळे आपण इथं सीताराम पाटीलने केलं. तो बॅटिंग करतो आता नॉन स्ट्राईकला. सचिन स्ट्राईकला आहे. संघ कोणता आहे तो सांगणार नाहीये पण काय गोलंदाजी केली होती. जबरदस्त गोलंदाजी. नाही मुरबीचा नरेशने देखील अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. नंदू आल्या गोलंदाजी मार्कवर क्लोज क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. स्ट्राईक केला सचिन. हो बॅकफुट केलाय, पंच केला. यावेळेला मिसफीड झाली. स्कोर लेवल. सचिनने ठरवलं असेल की विजय फटका सीतारामलाच मारू दे. चांगली मॅच बघायला मिळेल. मोहिली 40+ विपक्ष चोळेगाव 40. सीतू चौधरी असतील, बंदिश असतील.
अतिश असतील, किरण असतील, राजेश असतील. ओ डॉट चेंडूची समाप्ती. सचिन तेच सांगतात, मोठा फटका नकोय, सिंगल पाहिजे. चांगली गोलंदाजी बघायला भेटी यावेळेला नंदूच्या माध्यमातून. नंदू राईट राऊंड कडे मारक होतोय. पंच वाईटची खूड करतायत आणि अशा त्याने विजय संपादन करतोय. आई गावदेव ईश्वरी लेवन उंबारली 40+ संघ. पिसोली संघाला धन्यवाद देऊ. या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला, आपला चांगला खेळ केला, पण कुठेतरी झेल सुटले.